बैठकीला उपस्थित श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, आमदार जयंत असगावकर, आमदार राजूबाबा, जयश्री जाधव, चेतन नरके, करण गायकवाड, राहुल पाटील, सर्वच सचिन चव्हाण शहर अध्यक्ष आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजींचा कोल्हापूर दौरा निश्चित झालेला आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज बैठक आहे। आपल्याला त्याची माहिती द्यावी यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत। राहुलजी साधारणपणे 4 तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत। 4 तारखेला संध्याकाळी कसबा बावडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण 6 वाजता संध्याकाळी होईल। तो एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे, कारण कसबावाडा लाईन बाजार परिसरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी बसते आणि त्याचं उद्घाटन राहुलजींच्या हस्ते आम्ही प्रामुख्याने करत आहोत। 4 तारखेला हा कार्यक्रम झाला की राहुल गांधीजींचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये असणार आहे। 5 तारखेला सकाळी शाहू समाधी स्थळला 15-20 मिनिटं अभिवादन करून तिथं थोडा वेळ ते थांबणार आहेत आणि तिथं काही कार्यक्रम असणार आहे साधारणपणे। तो झाल्यानंतर त्याच दिवशी न्याय संविधान सन्मान संमेलन या पद्धतीनं देशामध्ये अनेक संमेलनं चालू आहेत, ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक, NGOज हे एकत्रित येतात आणि त्या संमेलनाला ते 2 तास उपस्थित राहून त्या लोकांशी, राज्यातनं आलेल्या 1000 लोकांशी संवाद साधतील असा हा साधारणपणे त्यांचा दौरा आणि 12 वाजता ते कोल्हापुरातून रवाना होतील। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।